मोहोळ-अंधगावचे आमदार राजू खरे यांचा लक्षवेधी तहसीलदार कार्यालय रद्द होण्यासंदर्भात नागपूर हिवाळी अधिवेशनात लक्षवेधी आंदोलन करण्यात आलं। यावेळी माध्यमांशी बोलताना राजू खरे आमदार म्हणाले की मी आमदार राजू खरे, मोहोळ विधानसभा मतदारसंघ, जिल्हा सोलापूर, गेल्या 6 महिन्यापूर्वी मोहोळ तालुक्याची जाणीवपूर्वक माजी आमदार राजन पाटील व माजी आमदार यशवंत माने यांनी अनगर नावाच्या तालुक्यातलं सगळ्यात शेवटचं गाव असणारं, परंतु गेली 50 वर्ष ही मोहोळची आमदारकी त्यांच्याकडे होती आणि सत्तेच्या जोरावरती गावातलं तालुक्यातलं शेवटचं गाव असणाऱ्या ठिकाणी तहसील कार्यालयासारखं कार्यालय नेण्यात आलं। तत्कालीन मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आम्ही सर्व पक्षीय नेते व 42 गावचे ग्रामस्थ गेलो। 42 गावांनी कडकडीत बंद पाळला। मोहोळ हे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 9 वर असणारं शहर आणि या शहराची बाजारपेठ उद्ध्वस्त करून तालुक्याच्या शेवटच्या गावाला केवळ माजी आमदाराचं गाव आहे आणि या सरकारला, शिंदे सरकारला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र आपलं अजितदादा पवार यांचा पाठिंबा असल्या कारणानं सदरचं कार्यालय हे नेण्यात आलं। महसूल अधिनियम हे सर्व पायधुळीत उडवण्यात आले। ज्या गावाला जायला इष्टही नाही अशा गावाला हे शासकीय कार्यालय नेण्यात आलं। मोहोळची बाजारपेठ उद्ध्वस्त करण्याचं महापाप तत्कालीन माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांनी केलं। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांकडे 42 गावचे ग्रामपंचायतचे ठराव दिले। 42 गावची लोक मोहोळ शहर माननीय मुख्यमंत्र्यांनी तात्पुरती स्थगिती व फेर संरक्षण अहवाल सादर करा अशा पद्धतीचे आदेश अतिरिक्त मुख्य सचिव महसूल यांना देण्यात आले। परंतु गेली 6 महिने झालं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आदेश देऊन सुद्धा ते कार्यालय आणि तो अहवाल जाणीवपूर्वक सत्तेच्या जोरावरती आणि आता पाशवी बहुमताच्या जोरावरती सरकार मोहोळच्या 42 गावाला वेठीस धरत आहे। आणि म्हणून मी आज या सरकारचं लक्ष वेधण्यासाठी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि अजितदादा यांना 42 गावची लोक भेटली। आमच्या आया बहिणी शहरातनं गावच्या शेवटच्या टोकाला जाऊन उत्पन्नाचे दाखले, जातीचे दाखले, शेतीचे दाखले हे कसं घेणार, म्हणून हा जो निर्णय होता हा तकलावी निजामी पाटीलकीचा हा निर्णय होता। या निर्णयाच्या विरोधात गेली 50 वर्ष मोहोळमध्ये ज्यांच्या हातात सत्ता होती ती सत्ता 42 गावच्या लोकांनी ठरवलं आणि माझ्यासारखा सर्वसामान्य एक टागेवाल्याच्या मुलाला मोहोळमधून आमदार म्हणून तब्बल 30,202 मताधिक्य निवडून दिलं। आणि मग माझी पहिली जबाबदारी आहे की या 42 गावांसाठी आणि हे अप्पर कार्यालय रद्द करण्यासाठी मी आज या सरकारचं आपल्यामार्फत लक्ष वेधतो। परंतु मी एवढं मात्र नक्की सांगेन की मी आंबेडकरी चळवळीतून आलेला कार्यकर्ता आहे। बाबासाहेबांच्या संविधानाप्रमाणे तुम्हाला मनमानी निर्णय अजिबात घेऊ देणार नाही। आता विधानसभेत आणि विधानसभेच्या बाहेर रस्त्यावर तुमच्याशी लढा हा आमचा ठरलेला आहे। धन्यवाद।